सदाशिवनगर हे कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेलं एक समृद्ध आणि निसर्गरम्य गाव. गावाभोवती पसरलेली हिरवीगार उसाची शेतं, केळीच्या बागा आणि वेशीवर असणारी जुनी भव्य वडापिंपळाची झाडे यामुळे या गावाला एक वेगळाच बाज होता. गाव जितकं शांत होतं तितकंच तिथल्या लोकांचं जीवन साधं आणि कष्टाचं होतं. पण या साध्या वातावरणातही एका अत्यंत आत्मीय, निवांत आणि गढूळ नसलेल्या प्रेमाची एक अथांग आणि रेशमी वीण विणली जात होती. मल्हार हा या सदाशिवनगरचा एक स्वाभिमानी आणि मेहनती तरुण. घराण्याची 5-6 एकर जमीन आणि 4-5 गाई म्हशी एवढाच त्याचा संसार. काळा सावळा, दणकट शरीर यष्टीचा, उन्हातानात राबून गमावलेल्या कणखर बांध्याचा मल्हार. दिसायला जितका राकट होता, मनातून तितकाच हळवा आणि संवेदनशील होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच अथांग जिव्हाळा असायचा. दुसरीकडे तेजस्वी गावातल्याच एका प्रतिष्ठित पण साध्या कुटुंबातील मुलगी. शहरात जाऊन B.Edचे शिक्षण पूर्ण करून ती नुकतीच गावी परतली होती आणि गावातील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. तेजस्वीचं रूप म्हणजे जणू भर दुपारी वाहणारी एखादी थंडगार, आल्हाददायक हवेची झुळूक. गोरापान वर्ण, मोठे आणि बोलके डोळे, लांबसडक काळे केस आणि जेव्हा ती हसायची तेव्हा तिच्या डाव्या गालावर पडणारी एक छोटीशी देखणी खडी. गावातली रेत तशी जुनी आणि कडक होती. तरुण मुलामुलींनी उघडपणे एकमेकांशी बोलणं किंवा एकत्र फिरणं योग्य मानलं जात नसे. पण मनाचे धागे जुळायला शब्दांची आणि उघड भेटींची गरज असतेच असं नाही. दृष्टीचा एक कटाक्ष आणि श्वासांची एक ओळ हीच प्रेमाची खरी भाषा असते. दिवस वैशाखाचे होते. उन्हाचा कडाका संपून संध्याकाळची एक सुखद शांत वेळ झाली होती. आकाशात सूर्य अस्ताला जात असताना तांबूस आणि गुलाबी रंगांची उधळण झाली होती. हवेत एक मंद आल्हाददायक गारवा पसरत होता. मल्हार आपल्या बैलांना घेऊन विहिरीवर पाणी पाजण्यासाठी गेला होता. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा छनछन असा मंजूळ आवाज संपूर्ण शांततेत गुंजत होता. योगायोगाने तेजस्वीसुद्धा शाळेचे काम संपवून काही कागदपत्रे हातात धरून त्याच रस्त्याने आपल्या घराच्या दिशेने चालली होती. तिची सुती साडी आणि तिचा साधा पोशाख तिच्या सौंदर्याला अधिकच उजळत होता. चालताना तिच्या पैंजणांचा नाद मल्हारच्या कानांवर पडला. मल्हारने विहिरीच्या रहाटावरून काढलेली बादली बाजूला ठेवली आणि मान वर करून पाहिले. वाऱ्याच्या एका मंद झुळकेने तेजस्वीचा पदर किंचित ढळला. तिने एक हात कपाळावर धरून उन्हाची किरणे टाळत तो पदर सावरण्याचा प्रयत्न केला. तिच्या कपाळावर आणि नाकाच्या शेंड्यांवर घामाचे काही बारीक थेंबगत चमकत होते. तिला बघून मल्हारचे पाऊल तिथेच खेळले. त्याच्या हातातला तांब्या आता फक्त गळून पडायचा बाकी राहिला होता. तेजस्वीने लांबूनच मल्हारला विहिरीपाशी उभे असलेले पाहिले आणि तिच्याही पावलांचा वेग नकळत मंदावला. मल्हारने स्वतःला सावरले आणि विहिरीच्या थंडगार पाण्याचा तांब्या भरून तो हळूच रस्त्याच्या कडेला आला. मॅडमजी, दिवसभराचा उकाडा आहे, जरा पाणी घेता का? मल्हारचा आवाज नेहमीसारखा रागट नव्हता. त्यात एक कमालीचा मऊपणा आणि काळजी होती. तशी तेजस्वी थांबली. तिने मल्हारकडे पाहिले. त्याचे ते निष्पाप साधे डोळे आणि त्यातील आदराची भावना पाहून तिच्या ओठांवर एक आपसूक स्मित उमटले. ती पुढे आली आणि तिने हळूच तो तांब्या हातात घेतला. तांब्या घेताना तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श मल्हारच्या राकट अंगठ्याला झाला. तसा तो एका क्षणाचा स्पर्श दोघांच्याही शरीरातून विजेची एक सूक्ष्म लाट पसरवून गेला. तेजस्वीने पाण्याचा एक घोट घेतला. पाणी तिच्या घशाखाली उतरत असताना तिची बोलके डोळे मल्हारच्या अथांग डोळ्यांना भिडले. त्या पाण्यात जितका गारवा नव्हता तितका गारवा दोघांच्या मनात निर्माण झाला होता. धन्यवाद मल्हारराव, ती अगदी हळूच म्हणाली आणि तिचा तो बासरीसारखा मऊ आवाज मल्हारच्या कानात आणि हृदयात घर करून राहिला. त्या दिवसानंतर दोघांमधील अदृश्य ओढ अधिकच गढूळ न होता एका नितळ आणि तीव्र विश्वासात बदलत गेली. गावातल्या सणावाराच्या प्रसंगी, विहिरीवरच्या भेटीत किंवा शाळेच्या आवारातून जाताना केवळ डोळ्यांच्या भाषेत संवाद सुरू झाला.
प्रेमाला कसल्याही देखाव्याची गरज नव्हती. एक दिवस शेतातली कामं आटोपून मल्हार उसाच्या मळ्यातील पायवाटेने घराकडे परतत होता. उसाची उंच अन दाट दुतर्फा उभी होती, ज्यामुळे ती पायवाट संपूर्ण जगाच्या नजरेपासून लपलेली होती. संध्याकाळचा तो सुवर्ण काळ होता. अचानक समोरून तेजस्वी येताना दिसली. ती शाळेतून काही सामान घेऊन घरी निघाली होती. पायवाट अरुंद असल्याने दोघांना एकमेकांच्या अगदी जवळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तेजस्वी जवळ येताच मल्हारने पुढे होऊन तिची वाट अडवली. तशी तेजस्वी दचकली, पण समोर मल्हारला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा घाबरटपणा निघून गेला आणि तिथे एक गुलाबी लाजरी छटा पसरली. कारण गेल्या काही दिवसात दोघे अशाच बऱ्याच संध्याकाळी एकांतात भेटत होते. आज त्यांना पुन्हा एक संधी मिळाली होती, पण आजपर्यंत कधीही त्यांनी त्यांची मर्यादा पार केली नव्हती किंवा मैत्रीपेक्षा जास्त ते एकमेकांसोबत बोलले नव्हते. तेजू, मल्हारने पहिल्यांदाच तिला अशा अधिकाराने आणि हळूवारपणे हाक मारली होती. तसा तेजस्वीचा श्वास एका क्षणासाठी रोखला गेला. तिने मान वर करून मल्हारकडे पाहिले. मल्हार अगदी तिच्या एका पावलांच्या अंतरावर उभा होता. त्याच्या शरीरातून मातीचा, उन्हाचा आणि कष्टाचा एक अत्यंत पुरुषी सुगंध येत होता, जो तेजस्वीला मनापासून भावत होता. काय रे मल्हार, ती कावरबावर होऊन स्वतःचा पदर सावरत म्हणाली. मल्हारने काहीही न बोलता हळूच आपला दणकट, राकट हात पुढे केला आणि तेजस्वीचा नाजूक मऊ हात हातात घेतला. तसा तेजस्वीच्या अंगावर काटा आला. मल्हारने तिचा तो हात अलगद उचलून तिच्याच हृदयावर ठेवला. तिच्या हृदयाची धडधड एखाद्या धावणाऱ्या पाखरासारखी प्रचंड वाढली होती. हे ऐकतीस का? मल्हार तिच्या अगदी जवळ झुकत म्हणाला. त्याचा उबदार श्वास तिच्या गालांना आणि कानाच्या पाळीला शिवत होता. हे दरवेळी मी समोर आलं की असंच पडतं का? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले. तशी तेजस्वीने लाजून आपली नजर खाली झुकवली. तुला काय करायचं? सोड माझा हात. कोणी मळ्यात किंवा रस्त्यावर बघेल ना. ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करत बोलली. बघू दे. मल्हारने अतिशय आत्मीयतेने तिचा दुसरा हातही आपल्या हातात घेतला आणि तिला स्वतःकडे किंचित ओढले. तशी तेजस्वी थेट त्याच्या विशाल आणि कणखर छातीवर जाऊन आदळली. आता दोघांमधील अंतर पूर्णपणे मिटले होते. मल्हारच्या छातीची धडधड आणि तेजस्वीचा अटखळणारा उबदार श्वास एकमेकात मिसळून गेले. मल्हारने आपला एक हात तिच्या पाठीवर ठेवला आणि दुसऱ्या हाताची बोटे तिच्या लांब रेशमी केसात हळूवार फिरवली. तशी तेजस्वीने डोळे मिटून घेतले. तिचा संपूर्ण विश्वास त्या राकट शेतकरी तरुणावर होता. तेजू, मल्हारचा आवाज गगनाला भिडणाऱ्या गहिऱ्या भावनेने भरलेला होता. तू शहरात शिकलेली गुणी मुलगी, मी या मातीत राबणारा साधा शेतकरी, पण या जीवावर, या श्वासावर फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे. माझा संसार लहान असेल, पण त्यात तुला राणीसारखं ठेवीन. आजपर्यंत आपण दोघे फक्त नजरेने एकमेकांना प्रेम व्यक्त करत राहिलो, पण आता मी तुला स्पष्ट बोलतो, कारण आता तुझ्याशिवाय राहणं शक्य नाही. तशी तेजस्वीने मान वर केली. तिच्या डोळ्यात कसलीही शंका नव्हती, उलट एक अथांग आणि पवित्र प्रेमाची चमक होती. तिने तिचे नाजूक हात मल्हारच्या गळ्याभोवती आवळले. माझं शहर, माझे शिक्षण, हे सगळे या मातीच्या सुगंधांपुढे आणि तुझ्या या सच्च्या प्रेमापुढे खूप लहान आहे मल्हार. ती त्याच्या अगदी जवळ जात त्याच्या ओठांजवळ पुटपुटली. मला या राकट छातीवर डोके ठेवूनच माझं संपूर्ण आयुष्य जगायचं. ती हलकी हसून म्हणाली आणि तिच्या गालावर पडणारी ती खडी बघून मल्हारच्या संयमाचा बांध फुटला. त्याने तेजस्वीला आपल्या मिठीत अधिक घट्ट कवटाळले आणि तिच्या कपाळावर प्रेमाचा एक गहिरा स्पर्श केला.
नंतर तिच्या दोन्ही गालांवर आणि शेवटी तिच्या थरथरणाऱ्या लाल चुटूक ओठांवर प्रेमाची एक अथांग मोहर उमटवली. तो स्पर्श कामुकतेचा नव्हता, तर दोन आत्म्यांच्या अथांग मिलनाची ती एक पवित्र कबुली होती. त्याच्या स्पर्शाने तेजस्वी ही स्वतःची भान हरपली आणि तिने त्याच्या पाठीला घट्ट पकडून ठेवली. त्याने मात्र काहीही विचार न करता सरळ तिला आपल्या बाहूंमध्ये उचलून घेतले आणि सरळ तिला शेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात घेऊन गेला. आणि शेवटी उसाच्या पानांची होणारी मंद सडसड आणि देवघरातील लांबून येणारा संध्याकाळच्या आरतीचा नाद या साक्षीने ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे विलीन झाले. असे दिवस पुढे सरकत गेले. दोघांचे प्रेम अधिक गढूळ न होता परिपक्व होत गेले. पण गावातील वातावरणात ही प्रेमाची भनक तेजस्वीच्या वडिलांना म्हणजेच अण्णांना लागली. अण्णा हे गावातले एक जुन्या विचारांचे सन्माननीय गृहस्थ होते. आपल्या मुलीने एका साध्या शेतकऱ्याच्या मुलावर प्रेम करावे आणि तेही गुपचूप, हे अण्णांच्या स्वाभिमानाला आणि प्रतिष्ठेला पटणारे नव्हते. एक दिवशी संध्याकाळी अण्णांनी तेजस्वीला घरात बोलावले. त्यांच्या हातात मल्हारने दिलेले एक छोटेसे पत्र होते, जे चुकून त्यांच्या हाती लागले होते. तेजू, हे काय आहे? अण्णांचा आवाज गंभीर आणि कडक होता. पण तेजस्वी घाबरली नाही. तिने मान खाली न झुकवता अण्णांच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक निर्मळ सत्य होते. अण्णा, हे माझं आणि मल्हारचं प्रेम आहे, ती अतिशय शांतपणे म्हणाली. प्रेम? अण्णा रागाने उद्गारले. तो एक साधा शेतकरी आहे. तू शहरात शिकलीस, शिक्षिका आहेस. तुझ्यासाठी मी चांगल्या श्रीमंत घरातील स्थळ शोधू शकतो. या साध्या शेतकऱ्यासोबत तू काय सुख पाहणार आहेस? इकडे त्याचवेळी मल्हारला ही गोष्ट समजली. तसा तो घाईतच तेजस्वीच्या घरी पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही राग किंवा उद्दामपणा नव्हता, फक्त एक नम्रता आणि निष्ठा होती. अण्णाही त्याच्या येण्याची चाहूल लागताच बाहेर आले आणि मल्हारने अण्णांच्या पायांना स्पर्श केला. अण्णा, मल्हार हात जोडून म्हणाला. मी श्रीमंत नसेन, पण माझ्याकडे माझी प्रामाणिक मेहनत आहे. मी तेजस्वीला कधीही दुःखाची सावलीसुद्धा शिवू देणार नाही. माझ्या शेतातली माती जितकी खरी आहे, तितकंच माझं प्रेम तेजस्वीवर खरं आहे. अण्णांनी मल्हारकडे पाहिले. त्याचा कणखर चेहरा, डोळ्यातील निष्पापपणा आणि तेजस्वीच्या चेहऱ्यावरचा त्याच्यावरील अढळ विश्वास पाहून अण्णांचे मन हेलावले. त्यांना जाणवले की खरी मालमत्ता किंवा श्रीमंती ही पैशात नसून माणसाच्या मनात आणि त्याच्या चरित्रात असते. आणि त्यांनाही त्यांच्या मुलीशी खुशीच हवी होती, जी मल्हारसोबत होती. अण्णांनी पुढे होऊन मल्हारचा हात हातात घेतला आणि तेजस्वीचा हात मल्हारच्या हातात सोपवला. मल्हार, अण्णांच्या डोळ्यात पाण्याचे थेंब आले. माझ्या मुलीचे प्रेम चुकले नाही. तू तिची काळजी घेशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तू माझा विश्वास कधीही तोडणार नाहीस, याची खात्रीसुद्धा, ते भाऊक होऊन म्हणाले. तशी तेजस्वीने खुश होऊन त्यांना मिठी मारली आणि काही दिवसांतर संपूर्ण सदाशिवनगरच्या साक्षीने मल्हार आणि तेजस्वीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडून दोघे सुखाने संसार करू लागले. तर मित्रांनो, आजची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.